बीड ज्ञानप्रभूमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा विषय। बीड जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये जी काही नात्याला काळीमा फासणाऱ्या बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या घटना 4 घडल्या। या 4ही घटना अतिशय गंभीर आणि किळसवाण्या आहेत। कारण बीड जिल्ह्यामध्ये ज्या अल्पवयीन मुली आहेत त्यांनी त्यांच्याच कुटुंबात असणाऱ्या काही नातेवाईक यांच्याकडून अत्याचाराला बळी पडल्या आणि त्या गर्भवती राहिल्या। शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये निमशासकीय रुग्णालयामध्ये जाऊन त्यांची प्रसूती करण्यात आली। त्या सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये काही ॲडमिट आहेत तर काहीला सुट्टीही देण्यात आली। एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला मुलीवर अन्याय अत्याचार होतोय। राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे। कुठलंच ठोस पुरावे नाहीत किंवा पावलं उचलली जात नाहीत। त्यामुळं नक्कीच पवित्र नात्याला काही लोकांकडून नक्कीच काळीमा फासली जाते। मी महाराष्ट्र राज्याच्या आयोगाच्या सदस्य आहेत ॲडव्होकेट संगीताताई चव्हाण यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत। त्याचबरोबर त्यांच्यासोबत आहेत आपल्या ज्येष्ठ समाजसेविका प्राध्यापिका सुशीलताई मोरळे। या अनुषंगाने त्यांच्याकडून जाणून घेऊया की बीड जिल्ह्यामध्ये जे काही होत असलेलं हे जे अत्याचाराचं कांड आहे ते कायमस्वरूपी बंद करण्यासाठी काय काय उपाय योजना करण्याची गरज आहे त्याच अनुषंगाने खास त्यांची संवाद साधणार। ताई नमस्कार। ताई, या मागच्या बीड जिल्ह्यामध्ये काही 4 दिवसापूर्वी खूप अतिशय आणि गंभीर केसवाण्या काही घटना घडल्या। अल्पवयीन मुली आहेत, त्यांचं वय 14 असेल 15 असेल, मात्र त्या गर्भवती राहिल्यात, तेही नात्याच्या लोकांकडून। हे थांबवण्यासाठी शासनानं काय केलं पाहिजे आणि आपल्यास काय वाटतं? खरं म्हणजे आज हा जो गंभीर प्रश्न समाज व्यवस्थेला कीड लागलेल्या परिस्थितीचा निर्माण झालेला आहे, त्याला या देशामध्ये ज्या पद्धतीनं स्त्रीकडे बघितलं जाते, अवतीभोवतीचं वातावरण जे तिला भोगावं लागते त्याचे परिणाम म्हणून तिला हे भोगावं लागते। मी तुम्हाला आठवण करून देते, टाकळी नावाच्या गावात मला आता इसवी सन आठवत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे 2020 सालची ती घटना असेल। नवऱ्याच्या जाचाला कंटाळून मुलगी माहेरी आली आणि बापानेच तिच्यावर बलात्कार केला। तिच्या आईनं जेव्हा हे कळलं तेव्हा नवऱ्याच्या डोक्यात दगड घातला आणि त्याला ठार मारलं। म्हणजे ह्याच्या आधी भानकवाडी नावाचं छोटंसं खेड आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, त्या गावामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं चुलत्याकडे एक मुलगी ठेवण्यात आली। आई वडील कारखान्याला गेले होते, 8वीच्या वर्गात ती शिकत होती आणि त्या मुलीवर चुलत्यानेच अतिप्रसंग केले। आई वडिलांना शेजारच्या बाईनं सांगितलं की अगं तुझ्या पोरीचं उराट दिसायला लागले, तुझा ये। ती आली, जेव्हा कळलं तेव्हा ती गरोदर होती। म्हणजे असे अनेक प्रकार घडत आहेत। संयुक्त कुटुंबाचा ऱ्हास हे महत्वाचं कारण मला याच्या पाठीमागे दिसते। आणि लहानपणी आमच्या घरात आम्ही 10 मुली होतो, माझ्या चुलत्याच्या आणि माझ्या वडिलांच्या। आम्ही 5 वडिलांच्या चुलत्याच्या, एका चुलत्याच्या 3, एका चुलत्याच्या 2, एका चुलत्याच्या 2 आणि आमचं संयुक्त कुटुंब होतं। सारखी नजर होती आमच्यावर। आजीची असायची, वडिलाची असायची, चुलत्याची असायची, दोन्ही चुलत्या, तिन्ही चुलत्या, आई माझी, आमच्यावर सारखं त्यांचं लक्ष असायचं। कुठे गेलतीस, किती वाजता आलीस, कस काय उशीर झाला तुला। म्हणजे हे जे संयुक्त कुटुंब होतं आणि आजी नावाचं जे जंक्शन आपल्या घरामध्ये होतं, या भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये आजी हद्दपार झालेली आहे। आता तिला एका कोपट्यात कुठेतरी स्वतंत्र राहावं लागते आणि छोट्या कुटुंबाची हौस लोकांना फार आली आहे। त्याचे अनेक दुष्परिणाम, जसं की आता आपण म्हणाला उदाहरणार्थ की आता 4 मुली नसतील, असं अनेक आहेत ज्या झाकून पाकून त्यांचं केलं जाते आणि संपवलं जाते जीवन त्या मुलीचं। ह्या किमान जिवंत तरी सापडल्यात। आणि व्यवस्था जी आहे पुरुषी, ही व्यवस्था फक्त पोरीलाच दोष देते, पोराला दोषच देत नाही। त्याला तर आपली सर्टिफिकेट देऊन टाकते, तो काय तो गडी आहे। आणि मग हिला कळत नव्हतं का? खरं म्हणजे दोघांनाही तितकंच जबाबदार धरण्याची आवश्यकता या अनुषंगानं, असं माझं या ठिकाणी प्रतिपादन आहे। आणि जोपर्यंत वर्गामध्ये
अवेअरनेस, शाळेमध्ये अवेअरनेस जो आहे, लैंगिक शिक्षणाची खरं गरज आहे आता, असं माझं मत आहे. की काय होऊ शकतं असं जर झालं तर. लेकरांना, पोरींना पण काही कळत नाहीत काही गोष्टी, तुम्हाला सांगते, त्या लागवी असतात आणि त्याचे दुष्परिणाम मग त्यांना जिंदगीभर भोगावे लागतात. अनेक घटनांच्या नोंदी आपल्याकडे सापडतात, काहींच्या सापडतच नाही. पण खूप म्हणजे असं मनाला वेदना देणारी ही गोष्ट आहे. बापाने मुलीवर बलात्कार करावा, अतिप्रसंग करावा. अहो, जनावर तरी बरं ना, डुकर तरी बरे ह्यांच्यापेक्षा, कुत्रे तरी बरे हो, कुत्रे सुद्धा असं करत नसतील. पशु पक्षापेक्षा म्हणजे कलियुगामध्ये, आता हे जर समजा धार्मिक शास्त्र बघितलं तर हे कलियुग आहे, आणि मग कलियुगामध्ये असं अपेक्षित आहे का, असंही या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्तीला प्रश्न पडतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की प्राचीन काळामध्ये सुद्धा असं होत होतं. पण आता अलीकडं उघड्या डोळ्यांनी हा तमाशा आपण बघतोय. खरं म्हणजे मुलगी कुठंच सुरक्षित नाही. ती ना रस्त्यावर सुरक्षित आहे, ती ना शेतात सुरक्षित आहे, ना ती गर्भात सुरक्षित आहे, ना मुलगी घरामध्ये सुरक्षित आहे. सख्खा भाऊ कधी कुठं भोगतोय तिला. सख्खा भाऊ एका आईच्या उदरातून ते आलेले, तो तिला भोगतोय आणि तिच्यावर पुन्हा चुकीचे आरोप लावतोय की ह्याचा माझा काही संबंध नाही. आता DNA टेस्ट आली म्हणून तरी बरं आहे, त्याच्यामुळं कबूल तरी करायला लागलेत लोक. खरं म्हणजे हे जे नराधम आहेत ना, ह्या नराधमांना अतिशय भयानक असं ठेचून मारलं पाहिजे. समाजानं खरं म्हणजे यांना बहिष्कृत केलं पाहिजे. इतकंच नाही तर सरकारामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेनं यांना जेरबंद केलं पाहिजे. यांना सूट देता कामा नये. अशा प्रकारचं या ठिकाणी घडणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. सरकारनं सुद्धा आता खरं म्हणजे ह्याच्यामध्ये अवेअरनेसचे कॅम्प घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. लग्न व्हायना तरुण पोरांचे 35-35, 40-40 वर्षाची मुलं बिना लग्नाची गावामध्ये धप्पीच्या धप्पी आहे. एका गावात 40-40 मुलं येतं, पाहुणा येत नाही, नोकरी नाही, शेती आता एक ढांगावर शेती आहे, 11 काकऱ्यावर शेती आली. म्हणजे काहीच नाही. त्याच्यामुळे कोणी पोरगी नाही ना, कुणाचं लग्न व्हायना, आणि मग ज्याचं होत नाही तो अशा पद्धतीने जीवन चुकीचं जगतोय आणि त्याचे दुष्परिणाम सगळ्या समाजाला भोगावे लागत आहेत. ह्याला खरं म्हणजे मुलगी एकटी जबाबदार नाही तर पूर्ण समाज याला दोषी आहे असं माझं मत आहे. आई वडील सुद्धा, माझे आई वडील आमच्या देखत कधीच एका खोलीमध्ये झोपलेले मी बघितले नाही. मला माहित नाही. वडील असे शेतावर जागलीवर असायचे, आई आमच्या जवळ झोपलेली असायची. म्हणजे आम्हाला आमच्या आईबापांनी कधीही आम्हाला असं दुसऱ्या जागेवर किंवा इतरत्र झोपवलेलं मला आठवत नाही. पण आता आज अलीकडं असं व्हायला लागलं की आई वडील सुद्धा मुलींच्या दृष्टीनं जर बघितलं तर त्यांना झोपताना मुलगी एकीकडे बघती, राहतीये, झोपती आणि आई वडील दोघंच एका रूममध्ये, त्याचे पण दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. या टीव्हीवरच्या मालिका आणि टीव्हीवरचं जे अतिक्रमण आहे समाज व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं, हे मोबाईल, रात्रंदिवस अँड्रॉइडचा मोबाईल मुलीच्या हातामध्ये आणि मुलाच्या हातामध्ये जर दिला तर त्याच्यामधले जे अश्लील व्हिडिओ आहेत, त्या अश्लील व्हिडिओ बघून सुद्धा त्यांच्या जीवनावर, अतिशय शरीरावर तो परिणाम होतो. ते व्हिडिओ चुकून जर आमच्या नजरेत जर चुकून एखादा असा व्हिडिओ आला तर आम्हाला सुद्धा अंगावर काटा येतो की काय बाबा. इतकं मोठं संकट समाजाला रक्षण करण्याचं आज आपल्या सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये येऊन बसलेले. आणि म्हणून मला असं वाटतं की आईनं विशेषतः आणि वडिलांनी, दोघांनी पण ही जबाबदारी आहे दोघांची. मुलीला किमान तिच्यामध्ये जागृती येईपर्यंत, माझं असं मत आहे बघा, मी आता माझ्याकडे मुलींचं वसतिगृह आहे, 8वी 9वी पर्यंत पोरी खूप छान राहतात. पण 9वीच्या नंतरचं जे शेवटचा टर्म आहे ना, आणि 10वीचं वर्ष, बाप रे बाप, मला सुद्धा नाकात दम येतो त्या पोरींना आवडता. मी त्यांना दोष देत नाहीये, त्यांच्या वातावरणाचाच तो परिणाम आहे. सगळं जे आजूबाजूला वातावरण आहे त्याचा तो परिणाम आहे. आणि माणसाचं मूल आहे ना, ते संस्कारक्षम असतं. तुम्ही त्याच्यावर जसे संस्कार केले तसं तो घडतो. आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या वातावरणाचा सुद्धा परिणाम त्या लेकरावर होतो, त्याच्या मनावर होतो. आणि मला असं वाटतं की शाळेमध्ये सुद्धा शिक्षक विद्यार्थ्यांना छेड काढतो, प्राध्यापक शिक्षक छेड काढतात मुलीची. म्हणजे ह्याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं समाजामध्ये. खरं म्हणजे शिक्षक हा
ह्या देशाचा आधारस्तंभ मानला जातो. शिक्षक हा कणा मानला जातो. जगातल्या सगळ्या क्रांत्याचा उद्गाता शिक्षक आहे. प्रलय आणि निर्मिती ज्याच्या अंगात आहे, ज्याच्या रक्तात आहे, तो शिक्षक आहे. पण तो कुठं प्रलयाची ताकद तो कुठं वापरायला लागला, चुकीच्या दिशेनं वापरायला लागला. म्हणजे प्रलयासाठी तो वापरत नाही आणि निर्मितीसाठीही तो वापरत नाही. म्हणून सगळीकडे स्त्रीची कुचंबणा, स्त्रीची हेटाळणी, स्त्रीवरती चुकीच्या पद्धतीनं जे काही वागणं चालू आहे समाजाचं, समाज उद्ध्वस्त होण्याच्या परिस्थितीकडे चाललेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून समाज पुरुषांना जागृत राहण्याची गरज आहे, एवढंच या निमित्तानं सांगतो. नक्कीच समाजानं आणि एक कुटुंब पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही मुलं असतील घरात त्यावेळेस चांगल्या पद्धतीनं राहणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. संस्कार आपल्या लेकरांना देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. शिक्षक आई वडील असतील, विद्यार्थी असेल, हे जे नातं आहे ते नक्कीच जपलं गेलं पाहिजे. या माध्यमातून नक्कीच प्रत्येक जे काही अडचणी येत आहेत, जे अत्याचार होत आहेत ते कमी व्हायला वेळ लागणार नाही. याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये जे काही घटना घडल्या आहेत नात्याला काळीमा फासणाऱ्या. प्रथम बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अशा कधीच घटना घडल्या नाहीत, मात्र या मागच्या 4-8 दिवसामध्ये या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होती आहे. याच बीड जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे आहेत, त्यांच्याच भगिनी पंकजाताई मुंडे आहेत, बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे आहेत, तर जिल्हाधिकारी दीपा मोधोळ मुंडे आहेत, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाईच्या चेतना तिडके मॅडम आहेत, तर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जिल्ह्याचं काम पाहणाऱ्या मानवी नैतिक प्रतिबंधक विभागाच्या ज्या सुरेखा धस मॅडम आहेत, बीड जिल्ह्यात ज्या महिला आयोगाचे सदस्य आहेत त्या संगीताताई चव्हाण, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिका म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या सुशीलताई मोराळे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रामध्ये परिपूर्ण महिला नेतृत्व करत असताना बीड जिल्ह्यामध्ये अशा काही घटना घडतात की नात्याला काळीमा फासणाऱ्या आहेत. ताई, बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा घटना घडतायत. महिला आयोगाच्या सदस्य आहात, महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्व करत असताना बीड जिल्ह्यामधलं जे काही वातावरण दूषित झालेलं आहे हे रोखण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे आणि नागरिकांना काय आव्हान असणार आहे, काय सांगा? आपण आता सांगितलं की बीड जिल्हा हा पालकमंत्र्याचा जिल्हा आहे, खासदारांचा जिल्हा आहे, जिल्हाधिकाऱ्यांचा जिल्हा आहे आणि अपर पोलीस अधीक्षक त्या पण महिला आहेत आणि PI सुद्धा महिला आहेत आणि मी सुद्धा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे सदस्य म्हणून बीडमध्ये काम करते आणि आमच्या ताई पण बीडमध्ये आहेत. परंतु जेव्हा विकृत प्रवृत्ती असते ना, मी मगाशी सांगितलं की ह्या गोष्टीला कुणीही पाठीशी घालत नाही. पालकमंत्री असेल, मंत्री असेल किंवा कुणीही असेल, अशा गोष्टीला कुणीही थारा देत नाही. मी त्यावेळेस सांगितलंय तुम्हाला की विकृत प्रवृत्ती ही उपजत असते आणि ती कोणत्या जाती धर्माने कुणी सिलेंडर केलेली नसते. म्हणून ह्या विकृत प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आम्ही सगळेजण प्रशासनासोबत आहोत. आम्ही प्रशासनाला सुद्धा उपाययोजना सांगितलेल्या आहेत की तुम्ही जास्तीत जास्त कायद्याचं अवेअरनेस केलं पाहिजे, तुम्ही शाळेत पोहोचलं पाहिजे, तुम्ही विद्यालयात पोहोचलं पाहिजे, तुमची टीम तयार केली पाहिजे, जेणेकरून की तिथं पालक असेल, शिक्षक असेल, मुलं विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, यांच्या सगळ्यांचा जर तुम्ही पालक मेळावा घेतला आणि त्या माध्यमातून जर तुम्ही अशा काही त्या ठिकाणी कायद्याच्या गोष्टी असतील किंवा छेडछाडीचे प्रश्न असतील किंवा बालविवाहाचे असतील, असे जर तुम्ही त्या ठिकाणी मेळाव्याच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच याच्यावर कुठेतरी जनजागृती होईल आणि ह्या विकृत प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी खूप मदत होईल. महिला आयोग म्हणून त्या अत्याचार ज्या मुली आहेत त्या कुटुंबाची तुम्ही भेट घेणार आहात का, काही संबोधन करणार आहात का आणि त्यांना न्याय कशा पद्धतीने मिळेल त्या दृष्टीने काय पावलं उचलणार? मी या अगोदर 2 कुटुंबियांची भेट पण घेतलेली आहे, भेट घेऊन त्यांची चौकशी पण केलेली आहे. त्यांची कारवाई झालेली नव्हती. स्वतः मी महिला एक सदस्य म्हणून पोलीस प्रशासनाला संबंधित SP सुद्धा फोन केलेला आहे आणि जिल्हा अधिकाऱ्यांना सुद्धा फोन केलेला आहे आणि शाळेत जे हेडमास्टर असतील किंवा त्यांचे प्रिन्सिपल असतील, शिक्षण अधिकाऱ्याला सुद्धा मी बोललेले आहे. तात्काळ एका पीडित अल्पवयीन मुलीचा मी TC सुद्धा रिटर्न घ्यायला लावलेला आहे. महिला एक सदस्य म्हणून नेहमी आम्ही या पीडित महिला आणि मुलीच्या पाठीशी खंबीर उभा टाकलेला आहोत. कुठेही महिलांना त्या गोष्टीबद्दल कोणतीही कमतरता होणार नाही. परंतु तुमचा जो प्रश्न आहे की वारंवार बीडमध्ये होणाऱ्या घटना ह्या थांबल्या पाहिजेत, तर नक्कीच महाराष्ट्राचे महिला एक सदस्य म्हणून शासकीय दौरा लागेल. त्या निमित्ताने जिल्हाधिकारी असतील, शिक्षणाधिकारी असतील, महिला बालकल्याण अधिकारी असतील किंवा संबंधित SP साहेब असतील, यांना जसं काही बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने जनजागृती करता येईल, ह्या सगळ्या प्रवृत्तींना कसा आळा बसेल, तर नक्कीच आम्ही त्या दौऱ्याच्या निमित्ताने ठरवून एक बाल प्रतिबंधक कायदा आणि कायद्याची जनजागृती प्रत्येक शाळेमधून, प्रत्येक तांडा वस्तीमध्ये कशी करता येईल आपल्याला, त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आणि नक्कीच मी संबंधित प्रशासनाला सूचना देईन.
नात्यामध्ये, पवित्र नात्यामध्ये कुठंतरी काळवेळ होत आहे आणि ते रोखण्यासाठी जिल्हावासियांना काय आव्हान असणार आहे, जेणेकरून माता, त्या मुलीची आई असेल, वडील असतील, भाऊ असेल, त्यांना काय आव्हान असणार आहे? मला आता ह्याच्याबद्दल थोडंसं मी बोलेल की आपण जेव्हा बाबासाहेब की जय, जेव्हा आपण छत्रपती की जय, जेव्हा आपण जिजाऊचा आदर्श समोर ठेवतो, अहिल्याचा ठेवतो, सावित्रीबाईंचा ठेवतो, फक्त नावासाठी नाही तर आपल्या विचारामध्ये ते आदर्श निर्माण केला पाहिजे, आपल्या आचरणात ते दिसलं पाहिजे. तरच कुठंतरी इतिहास जो आपण विसरत चाललोय, नक्की इतिहास विसरतोय म्हणून या घटना घडतायत का, हे मला असं वाटतंय. कारण की इतिहास म्हणजे जो कोणी विसरत नसेल तर खऱ्या अर्थाने त्याच्या घरामध्ये असं होणार नाही. कारण की संस्कार हे आई वडिलांचं काम आहे रुजवण्याचं. संस्कार हे त्यांच्या आजी आजोबांचं, आई वडिलांच्या पासून चालू होतात. जसा मुलगा छोट्यापणी घडवला जातो संस्काराने, तो मोठ्यापणे त्याचे संस्कार घेतले जातात. परंतु आता झालंय काय, समाज व्यवस्थेला अशा ज्या घटना वारंवार होत आहेत त्या हादरे देणाऱ्या घटना आहेत. समाज व्यवस्था ही मुरखळी झालेली आहे. कारण की याच्यामध्ये झालेली म्हणजे एकल कुटुंब, म्हणजे वेगळं कुटुंब, संयुक्त कुटुंबाला छेद कुठेतरी बसलेला आहे. सासू नको, सासरा नको, जाऊ नको, तुमचा दीर नको, भाया नको, फक्त आपण नवरा बायको एकत्र राहू. आणि जेव्हा त्यांचे अपत्य होतात तेव्हा ते वयात येतात आणि वयात आल्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या भावना राहत नाहीत. मग ह्यासाठी काय केलं पाहिजे की संयुक्त कुटुंब कशासाठी पाहिजे की आजी नावाचं जे ताई म्हटलं की खूप मोठं एक वजनदार आधारस्तंभ घरामध्ये होता, जेणेकरून मुलींनी त्यांचा जो अनुभव असतो आजींचा, वयांचा, तो अनुभव येणाऱ्या पिढीला कामाला येत असतो. परंतु आजकालच्या महिला ह्या मला असं वाटतं की मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुकवर जास्त गुंतल्यामुळे, सिरियल वगैरे असतात त्यांच्याकडे जास्त लक्ष केंद्रित असल्यामुळे त्यांचा होणारा परिणाम हा कुटुंबावर होतोय. म्हणून ह्या घटना घडतायत. म्हणून माझं आव्हान आहे, माझं संबंधित महिला भगिनींना सूचना आहे की आपण खरंच आपल्या पाल्यांना जर घडवायचं असेल तर आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. आपली मुलगी शाळेत किती वाजता जाते, किती वाजता येते, खरंच ती अभ्यास करते का, किंवा खरंच कुणाचं तिचं बोलणं चालू आहे का, की तिच्या हालचालीवर आपण लक्ष दिलं पाहिजे. हे तुम्ही सिरियल सोडून हे केलं पाहिजे. परंतु हे तुम्ही न करता नवऱ्याशी भांडणं, विनाकारण तंटा करणं, वाद करणं, विनाकारण काही गोष्टींना तुम्ही त्यामध्ये वेळ घालवून आपल्या पाल्यांकडे दुर्लक्ष करणं, म्हणजे ह्या होणाऱ्या ज्या घटना घडतात अल्पवयीन मुलींचे पोक्सो वगैरे, खरंच त्या घटनेचं कारण असू शकतं. म्हणून एक आई म्हणून तुम्ही मुलीच्या पाठीशी उभा टाका आणि जिजाऊनी जे छत्रपतीवर संस्कार केलेत ते तुम्ही आपल्या पाल्यांवर करा. म्हणजे नक्की छत्रपती जन्माला येईल आणि छत्रपती त्यांच्या काळामध्ये, म्हणजे घटना तयार होण्याच्या अगोदर, संविधान तयार होण्याच्या अगोदर छत्रपतीच्या काळामध्ये शासन होतं की महिलांवर जर कुणी वेगळ्या नजरेने, वाईट नजरेने जर बघत असेल तर त्याला सजा त्या छत्रपतीच्या स्वराज्यामध्ये दिली जात होती. मग आताही तुम्हाला माहिती पुरुष प्रधान संस्कृती आहे, परंतु भारतीय राज्यघटनेने महिलांना समान अधिकार दिलेत हे आपल्याला माहिती आहे. परंतु पुरुषी मानसिकता, पुरुषी दृष्टिकोन आजही चेंज झालेला नाही. म्हणून कोणतीही माता भगिनी ना घरात म्हणजे सुरक्षित आहे, ना दारात सुरक्षित आहे, ना कोणत्याही क्षेत्रामध्ये सुरक्षित नाही. म्हणून माझं पुरुष बांधवांना आव्हान आहे की आपला जो दृष्टिकोन आहे, पुरुषांचा जो अहंकार आहे तो बाजूला टाकून ती कुणाची तरी मुलगी आहे, ती कुणाची तरी सून आहे, ती कुणाची तरी बहीण आहे, असा जर तुम्ही आदर्श शिवरायांचा डोळ्यासमोर ठेवला तर नक्कीच आम्ही ह्या ज्या होणाऱ्या प्रवृत्ती आहेत, ह्याच्या विकृत प्रवृत्त्यांना आपण आळा बसवू शकतो, असं मी महिला आयोगाच्या वतीने सांगेन. नक्कीच एक कुटुंब पद्धती असली पाहिजे. मुलीचा आईवर विश्वास पाहिजे आणि मुलीचा सुद्धा आईवर आणि आईचा सुद्धा मुलीवर विश्वास पाहिजे. नातं पवित्र आहे, टिकलंच पाहिजे. नातं टिकलं तर घर टिकन, घर टिकलं तर पूर्ण कुटुंब टिकन. अन्यथा ही जी काही घटना घडत आहेत ह्या घटनेला जे ते कुटुंब आहेत ते जबाबदार असेल. मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानोबा विषय बीड. उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्थेमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. राज्यसेवा अभ्यासिका शाखा क्रमांक 1 SP ऑफिस समोर SBI कॉम्प्लेक्स बीड, शाखा क्रमांक 2 घुमरे हॉस्पिटलचा वरचा मजला बीड, शाखा क्रमांक 3 कपिल मुनी मंदिराजवळ अंकुशनगर बीड, या तिन्ही अभ्यासिका आपल्यासाठी सुसज्ज स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनी प्रवेश करावा आणि अभ्यास करून आपलं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करावं. धन्यवाद.